ॐ वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सज्जन हो, आरोग्यवान भव या मालिकेमध्ये आपण मागच्या वेळेला सौभाग्यवती उमा माळवदकर यांच्याकडून धर्मशास्त्र आणि आयुर्वेदचा काय संबंध आहे, धर्मशास्त्रानुसार आयुर्वेद कार्य कसं चालतं आणि याचा उपयोग आपल्याला आरोग्यासाठी कसा काय करून घेता येतो, याबद्दल त्यांनी खूप छान माहिती दिलेली आहे. आज पुन्हा आपण उमा माळवदकर यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत. चर्चेचा विषय असा आहे की पंचकर्म. तुम्ही सगळीकडे असे बोर्ड लावलेले असतो का, येथे पंचकर्म उपचार केले जातील. तर हे पंचकर्म उपचार म्हणजे कोणते आहेत, या संदर्भात आपण त्यांच्याकडनं माहिती करून घेणार आहोत. सर्वप्रथम मी डॉक्टर उमा माळवदकर यांचे आमच्या पूजाचा या यूट्यूब चॅनल सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद पुन्हा आमच्या या चॅनलमध्ये आल्याबद्दल. मी सुद्धा मनापासून तुमचे आभार मानते की तुमच्या पूजा अर्चा या चॅनलमध्ये मला परत तुम्ही आमंत्रित केलं आहे. तुमचा आता प्रश्न आहे की पंचकर्म म्हणजे काय? बरोबर. हा. तर आयुर्वेदामध्ये शोधन आणि शमन असे मुख्य उपचार पद्धती आहेत बरं का. तर कसं आहे की शमन चिकित्सा म्हणजे काय, तर आपण मागच्या वेळेला जे बघितले की औषधोपचार किंवा गोळ्या, चूर्ण, तुम्ही रसौषधी आयुर्वेदातल्या ऐकल्या असतील, हे सगळं देऊन जेव्हा उपचार करतो त्याला शमन चिकित्सा म्हटले. पण बऱ्याच वेळेला असं असतं की व्याधी हा जास्त प्रमाणात वाढलेला असतो. तर त्यावेळेला काही वेळा शरीराची शुद्धी करणं फार गरजेचं असतं, की ते शरीरात वाढलेले जे वात, पित्त, कफ दोष आहेत त्याच्यामुळे जो त्रास होतो, तर त्या दोषांची ती दृष्टी नष्ट करण्यासाठी शुद्धी करण्याची गरज असते. त्यावेळेला या पंचकर्म चिकित्सेचा फार चांगला उपयोग होतो. आणि हे जर पंचकर्म आपण करून घेतलं आणि त्याच्यानंतर तुम्ही औषधोपचार केले, तर त्या औषधोपचारांना पण रिझल्ट फार चांगले आणि लवकर येतात. कारण आपण बऱ्याच वेळा आयुर्वेदाकडे जाताना औषधोपचारासाठी बऱ्याच जणांचा असा समज असतो की आयुर्वेद आहे मग किती वर्ष लागणार बरं व्हायला. हा एक गैरसमज आहे आयुर्वेदाबद्दल. हा, खूप म्हणतात ॲलोपॅथिक म्हणजे जलद उपचार, लगेच पद्धत म्हणून लगेच तुम्हाला फरक पडतो. बरोबर. आयुर्वेदाने खूप वेळ लागतो असे खूप जण म्हणतात. बरोबर. पण खरं गमतीची गोष्ट सांगू का याच्यातली, की जेव्हा रुग्ण आयुर्वेदाकडे येतो, आता परिस्थिती नाहीये तशी, पण तरी पण पूर्वी रुग्ण आयुर्वेदाकडे यायचा तो सगळ्या पॅथी फिरून उपयोग झाला नाही की आता आयुर्वेदाने तरी करून बघूया. त्यावेळेला तो रोग तितका वाढलेला असायचा की त्याची मग 4 दिवसात तुम्हाला रिझल्ट येणं हे अपेक्षा ठेवणंच किती चुकीचं. बरोबर आहे. हो, हो. त्यामुळे पण आता अवेअरनेस खूप वाढलाय लोकांचा आयुर्वेद पद्धतीवरती पण, आणि त्याच्यात उपचार पद्धती पण खूप आता आधुनिक यंत्रसामुग्री वापरून खूप चांगल्या पद्धतीने होतात. त्यामुळं आयुर्वेदाचे लोकांना खूप चांगला उपयोग होतो. तर आपण बघत होतो की पंचकर्म. तर पंचकर्मामध्ये काय की आयुर्वेदामध्ये त्रिदोष सांगितले की वात, पित्त आणि कफ. बरोबर. तर ह्याची दृष्टी झाली तर आजार निर्माण होतात. जेव्हा ते चांगल्या स्थितीत असतात तेव्हा आपलं शरीर सगळं सुरळीत चालू असतं. मग अशा वेळेला हे दोष बाहेर काढून टाकण्यासाठी जी चिकित्सा पद्धती अवलंबली जाते त्याला पंचकर्म म्हणतात. तर या पंचकर्मामध्ये 5 कुठल्या गोष्टी येतात, तर एकतर वमन, विरेचन, बस्ती, रक्तमोक्षण आणि नस्य असे हे 5 महत्वाचे उपचार आहेत. तर वमन जे आहे ते याच्यामध्ये उलटीचं औषध देऊन आपण ऊर्ध्व मार्गाने सगळे दोष बाहेर काढतो. तर त्याला वमन म्हणलेलं. विरेचन म्हणजे जुलाबाचं औषध देऊन ते अधोमार्गाने दोष बाहेर काढले जातात. बस्ती म्हणजे आपल्याकडे गुदद्वारातून काही औषधी शरीरामध्ये प्रविष्ट केल्या जातात आणि त्याच्या मार्फत दोष निर्माण केलं जातं. नस्य म्हणजे नाकामध्ये औषधं घातली जातात आणि त्याच्या मार्गाने दोष निर्हरण केलं जातं. आणि रक्तमोक्षण म्हणजे अशुद्ध रक्त असतं ते बाहेर काढून टाकलं जातं. अशा या 5 महत्वाच्या चिकित्सा पद्धती आहेत. आता ह्या कुठे वापरायच्या, तर साधारणतः कफाचे आजार असतील, उदाहरणार्थ श्वास, दमा यासारखे, तर त्याच्यामध्ये किंवा वरच्या भागातले शरीराचे जे आजार असतील त्याच्यामध्ये आपण वमन चिकित्सा करतो. त्यानंतर पित्ताचे आजार असतील, पोटाचे आजार असतील,
तर त्याच्यामध्ये आपण विरेचन चिकित्सा करतो. हं. आणि नस्य म्हणजे जे इथून वरचे आजार असतील म्हणजे सतत सर्दी, पडसं किंवा इतर काही आजार यामध्ये आपण नस्य वापरतो. हं. त्याच्यानंतर रक्तमोक्षण हा व्याधी त्वचा रोगात, ज्याच्यामध्ये रक्तदृष्टी झालेली आहे, हं. अशा ठिकाणी जास्त वापरला जातो. हं. तर असे हे प्रमुख व्याधी आहेत. पण हल्ली काय झालंय, की जिथे तुम्ही मगाशी म्हणालात आपल्याला, की जिथे-तिथे पंचकर्माचे बोर्ड लावलेले हो. असतात किंवा हां. मी एका दिवसात पंचकर्म करून जा, असेही बोर्ड आहेत. हं. पण हे जरा विचार करण्यासारखीच गोष्ट आहे. कारण आयुर्वेदात पंचकर्म हे इतक्या साध्या पद्धतीला अपेक्षित नाहीये. हं. हा पंचकर्माचा उपचार आहे, तो वैद्यांकडे जाऊन योग्य सल्ल्यानुसारच केला हा पाहिजे. घरच्या घरी करू नये हा हां, महत्वाचा आहे. घरच्या घरी तर नाहीच हं. आणि याचंही एक शास्त्र आहे. त्याला नियम आहेत, की कोणतं पंचकर्म कुठल्या रुग्णाला केलं पाहिजे. हं. त्याचे सगळे नियम आहेत किंवा कधी केलं पाहिजे हेही नियम आहेत. की आता असं म्हणतो आपण, की जर का काहीच मला होत नाहीये, तर पंचकर्म करावं का? हां. तर नक्कीच करून घ्यावं. हं. तर त्याला आयुर्वेदाने ऋतू सांगितलेले आहेत. बरं. जेव्हा तुम्ही निरोगी असता त्यावेळेला कफाचे आजार होऊ नयेत किंवा कफ अतिप्रमाणात वाढू नये म्हणून वसंत ऋतूमध्ये वमन चिकित्सा सांगितलेली. हं. त्यानंतर पित्ताचे आजार वाढू नयेत म्हणून शरद ऋतूमध्ये विरेचन चिकित्सा सांगितली. हं. आणि बस्ती हा वातासाठी प्रामुख्याने केला जातो म्हणून तो वर्षा ऋतूमध्ये सांगितलाय. हं. पण जेव्हा आजार होतील त्यावेळेला मात्र दोष बघून, त्या रुग्णाचं बल बघून किंवा त्यावेळेला त्याला गरज आहे का, हे सगळा अभ्यास करून त्याच्यानुसार रुग्णासाठी कुठलं पंचकर्म योग्य आहे, हे वैद्य ठरवतात आणि त्यावेळेला ते केलं जातं. हं. आता पंचकर्मामध्ये काय आहे, की बऱ्याच जणांनाही माहिती नसतं, की नक्की काय करतात. हं. तर याच्यामध्ये सुद्धा एक ठराविक प्रोटोकॉल म्हणतो आपण, तसा असतो. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला पूर्वकर्म, त्यानंतर अ, प्रधान कर्म आणि पश्चात कर्म असे 3 भाग केलेले आहेत. तर पूर्वकर्मामध्ये काय येतं, हे कुठलंही पंचकर्म करताना, तर शरीरात आधी त्या रुग्णाचं अग्नी कसा आहे किंवा त्याचं बल कसं आहे, हे बघून आधी त्याला औषधं दिली जातात. हं. त्यानंतर त्या पूर्वकर्मामध्ये स्नेहन आणि स्वेदन हा भाग येतो. तर हल्ली सगळीकडे लोकांना वाटतं, की काहीतरी मसाज केलं, स्टीम दिली म्हणजे आपण पंचकर्म केलं. हं. पण नाही, तो पंचकर्मातला पूर्वकर्मातला भाग आहे. तर त्याच्यामध्ये औषधी तेलाने मसाज केला जातो, औषधी काड्याने वाफ दिली जाते. त्यानंतर मग प्रत्येक पंचकर्माचं एक ठराविक प्रधान कर्म म्हणतो, की वमनासाठी काही औषधी तुपं आधी दिलेली जातात. त्याच्यानंतर ज्या दिवशी वमन करायचंय त्या दिवशी काही औषधी पाजून त्याचं वमन किंवा उलटी पेशंटला काढली जाते. आता हे सगळं पंचकर्म आहे ना, ते सगळं झालं, की त्याच्यानंतर पण रुग्णांनी अतिशय काटेकोरपणे नियम पाळले पाहिजेत. हं. नाहीतर मात्र त्याचा अपायच होऊ शकतो. बरोबर आहे. तर हां. ते आपण जेव्हा असं पूर्ण दोष शरीरातनं बाहेर काढतो, त्यावरती त्या शरीरातल्या अग्नीवर पण, पचनावर पण ताण येऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये त्या पंचकर्मानंतर जो आहार आहे, तो विशिष्ट पद्धतीनेच वाढवत जायला सांगितलेलं आहे आणि मग मूळ आहारावर यायला सांगितलेलं आहे. हं. म्हणजे हे साधारण प्रत्येक पंचकर्म व्हायला साधारणतः 10 ते 15 दिवसाचा कालावधी आपल्याला द्यायला लागतो. तेवढा वेळ द्यावा लागतो. आणि वैद्यांनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी पाळाव्या लागतात. तर त्या पंचकर्माचा अतिशय छान उपयोग होतो. शिरोधारा हे पण यामध्ये येतं का मग? हां, आता शिरोधाऱ्यासारख्या ज्या ट्रीटमेंट आहेत ना, त्या उपकर्मामध्ये येतात. बरं. मग त्याचा उद्देश काय असतो? शिरोधाराचा उद्देश काय असतो? आणि शिरो तो हां. कसे करतात आणि ते? आता ही जी सगळी पंचकर्म आहेत, ती प्रत्येकालाच आपण करू शकतो असं नाही. हं. तर त्याचेच फायदे थोड्या प्रमाणात का होईना आपल्याला घेता यावेत म्हणून ही उपकर्म आणि जी सहज करता येतील, रोज येऊन रुग्ण करू शकेल अच्छा. याच्यासाठी ह्या ट्रीटमेंट आहेत. तर शिरोधारामध्ये एकतर तेलानी किंवा ताकानी किंवा औषधी दुधानी हं. ही आपल्या कपाळावरती एक धारा धरली जाते. संततधार सोडली. संततधार सोडली जाते. अशी बरं. ती ट्रीटमेंट असते. हं, हं, हं.
आणि त्याने काय फायदा काय होतो रुग्णाला? त्यांनी एकतर आपल्याला मायग्रेन सारखे डोक्याचे आजार असतील, केसांचे आजार असतील, डोळ्यांचे आजार असतील, अच्छा. याच्यासाठी उपयोग होतो. आणि हल्ली आपण बघतो स्ट्रेस आहे मला, स्ट्रेस आहे हा, मला, असा सगळा ताण येतो, स्ट्रेस मानसिक ताण फॅक्टर असतो. खूप आहे. हो, हं, बरोबर आहे. कारण प्रत्येक लहान मुलापासनं मोठ्या मोठ्या माणसापर्यंत. माणसांपर्यंत सगळेजण ताणाखाली असतात ताणाखाली. कुठल्या ना कुठल्या. तर हम्म. त्याला या शिरोधाराचा इतका खूप छान उपयोग होतो. एकदम सुदिंग आहे, मानसिक शांतता मिळते, झोप शांत लागते आणि त्याचा फार फार म्हणजे फार छान फायदा होतो यातून. तर मग ते ह्याला पण काय वेळ ठरली का? अमुक वेळातच करावी हा उपचार शिरोधाराचा? थोडेफार नियम आहेत, पण करू शकतो आपण. करू शकतो म्हणजे केव्हाही करू शकतो. केव्हाही करू शकतो. हम्म. अजून घरच्या घरी करता येण्यासारखे कोणते उपचार आहेत असे पंचकर्मापैकी कोणता तरी एखादा उपचार की तुम्ही पंच घरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तुम्ही घरी करू शकता असं काही आहे का? अच्छा. मग पंचकर्मामधलं त्यातल्या त्यात म्हणजे जे पंचकर्मात नस्य वापरलं जातं, त्याला आम्ही प्रमाण औषधाचं जास्त वापरतो. पण आता मी म्हटलं, की आयुर्वेद ही एक जीवन पद्धती आहे. जीवन पद्धती नॉट तर ट्रीटमेंट. हा. आजकाल कसं आहे, की आपल्याकडे खूप धकाधकीचं जीवन आहे, धावपळ असते. लहान मुलं सुद्धा बघा, पहाटे उठा, बसनी शाळेत जा, परत क्लासला जा. त्यांचं सुद्धा आयुष्य आजकाल साधं सोपं सरळ राहिलेलं नाही. हा. तर लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत दगदग ही आहेच. मग त्यामुळे मानसिक ताण येतो, तसा शारीरिक पण येतो. बर बर बर. मग त्यासाठी आपल्याला हे म्हणजे आयुर्वेदात सांगितले अभ्यंगम आचरम नित्यम असं सांगितलेलं आहे. तर बर. निदान रोज अंघोळीच्या आधी प्रत्येकाने साधं तिळाचं तेल का होईना सर्वांगाला लावणं फार अच्छा. गरजेचं आहे. बर 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 बर. त्यानंतर तुम्ही रात्री झोपताना नाकामध्ये 2-2 थेंब साजूक गाईचं तूप घालू शकता. त्यानंतर डोळ्यावरती थंड दुधाच्या पट्ट्या ठेवू शकता. बर बर. किंवा काही एक घरी घालण्यासाठी डोळ्यातली औषध आहेत त्याचा वापर करू शकता. कानामध्ये निदान आठवड्यातून एकदा कानामध्ये कोमट केलेलं तेल कुठलं तेल असतं ते? बिल्व तेल वापरलं तरी चालतं किंवा साधं तिळाचं तेल वापरलं कोमट करून तरी तरी चालतं. चालतं. हा. फक्त एवढं बघितलं पाहिजे, की आपल्या कानाला काही दुसरा आजार नाही ना, हा. की त्यांनी तो त्रास वाढू नये. एवढं डॉक्टरांच्या सल्ल्याने घालायला हरकत नाही. एवढे उपचार करता आणि तुम्हाला काहीतरी काही सांगतात की रोज झोपताना पायाला तेल लावा म्हणून. हो, अगदीच पायाला तेल लावणं फार गरजेचं तळपायाला आहे. तेल लावलं तळपायाला तेल लावल्याने डोळ्याची शक्ती सुधारते हे पहिलं. बर बर. त्यानंतर तुम्हाला झोप शांत लागते, मन शांत होतं. हल्ली डायबिटीसच्या लोकांमध्ये बघा पायाचे प्रॉब्लेम खूप असतात. तर त्याला खूप चांगला उपयोग होतो. आणि त्याच्यासाठी एकतर काशाच्या वाटीने तेल लावणं खूप चांगलं आहे. काशाच्या वाटेने काशाच्या घासायचं वाटीने. पूर्ण असं. हां, घासायचं. तेल बरं. जिरवणं जास्त महत्वाचं. मग यालाच चालू सोडलं नाही का ते कांस्य थाळी उपचार जे पद्धत हो, असते हो. ते कास्य थाळी उपचार आमच्याकडे होतो. हा. तर त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये आम्ही तेलाबरोबरच औषधी तूप म्हणजे शतधौत घृतासारखी ती वापरतो. त्याचे रिझल्ट्स पण फार छान आहेत. बरं झालं तुम्ही विषय काढला. यामध्ये क्लिनिकमध्ये तुम्ही रुग्णांवरती आलेल्यावरती कोणकोणते रुग्ण उपचार करतात? ते कोणकोणते रुग्ण तुमच्याकडे जास्ती असतात? तुमच्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये जास्तीत जास्त रुग्ण या प्रकारचे हाताळलेले आहेत असे कोणते आहेत? माझी प्रॅक्टिसमध्ये मी जास्त सगळ्यात जास्त म्हणजे स्त्री रुग्णांची तपासणी केलेली किंवा त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये अगदी त्यांच्या केसांपासून ते सौंदर्याचे उपचार, पिंपल्स किंवा चेहऱ्यावरचे डाग याच्यासाठी किंवा पाळीचे आजार हल्ली लहान मुलांपासून बऱ्याच जणांना पीसीओडी म्हणतो आपण हल्ली ऐकतो नेहमी, की पाळी नियमित न येणं किंवा खूप अंगावर जाणं किंवा पांढरं जाणं यासारखे आजार आहेत. पोटाचे आजार आहेत किंवा हल्ली वंध्यत्व असतं बऱ्याच ठिकाणी. तर त्यासारखे आजार आहेत. याच्यासाठी खूप चांगले उपचार आहेत आमच्याकडे. डायबिटीससाठी उपचार होतात. अजून कोणते असे उपचार तुमच्याकडे केले जातात याच्या व्यतिरिक्त? हे सगळे उपचार केले जातात. पंचकर्म केलं जातं. त्यानंतर औषधी उपचार आहेत. आणखीन हे मी मगाशी म्हटलं तसं पादाभ्यंग केलं जातं. आणि आयुर्वेदामध्ये आता एक छान मशीन डेव्हलप केलेलं आहे, की विद्धाग्नी मशीन म्हणून. तर त्याच्यामुळं तात्काळ वेदनाशमनाचं काम केलं जातं.
हम्म. त्या विद्याग्नी मशीन वापरून पेशंटला कसलाही त्रास न होता बर. वरच्यावर उपचार करून आपण वेदना शमन करू शकतो. तर लगेच त्याला याच्यामध्ये फ्रोझन शोल्डरला तर खूपच छान रिझल्ट आहे. अच्छा. हा. तर ते जर विद्याग्नी केलं आपण तर त्यामुळे लगेच पेशंटचा हात तिथल्या तिथेच बराच वर जायला फरक पडतो त्याने. बर 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 बर. आणि सगळ्या रुग्णांचा एकच कॉमन प्रश्न, नाही मी ट्रीटमेंट तुमच्याकडे घेतली, ह्या ट्रीटमेंट पासून मला गुण यायला किती दिवस लागतात, हे कशावर अवलंबून असतं, हे पण सांगा प्रेक्षकांना जरा. हा, तर हे अवलंबून असतं म्हणजे पहिल्यांदा एकतर तो आजार तुमचा किती दिवसाचा आहे हे पहिली गोष्ट. बरोबर. त्यानंतर रुग्णाचं बल कसं आहे, म्हणजे तो जर शक्ती त्याची मानसिक चांगली बल, असेल, आत्मिक बल, मानसिक हा, आणि शारीरिक आत्मिक बल चांगली पाहिजे. असेल तर ते औषधांना लगेच तो रिस्पॉन्ड करतो. अच्छा. बरोबर. आणि तिसरी गोष्ट म्हणजे वैद्यांनी सांगितलेली पथ्य पाळणं आवश्यक ही आहे. आवश्यक आहे आणि ही पथ्य आहाराची असतात, तशीच जीवन आचार आणि पद्धतीचे, आचार विचार, विचार आहार. दोन्हीचे आहेत. बरोबर आहे. हो हो. जे थोडक्यात आपल्या आयुर्वेद पद्धतीमध्ये आचार विचार उपचार आहार विहार या 5 घटकांवरती नियंत्रण असलं पाहिजे. हो. ते व्यवस्थित झाली पाहिजे. बरोबर. तरच तुमच्याकडनं केलेल्या उपचार पद्धतीला लवकर गुण येऊ शकतो. हो. बरं. मी असं ऐकलंय की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं तयार करता. तर हो. कोणती औषधं तुम्ही तयार करता आणि त्याचा काय काय उपयोग होतो लोकांना, ते पण जरा प्रेक्षकांना सांगा आमच्या. हो. आता थंडीचे दिवस आहेत. हं. तर आवळा अगदी भरपूर प्रमाणात येतो. तर हं. त्या आवळ्यापासून आम्ही रसायन म्हणजे च्यवनप्राश तयार करतो. बर. तर हे च्यवनप्राश रसायन ह्याची एक मस्त गोष्ट आहे बरं का. तर पूर्वीच्या काळी च्यवन ऋषी म्हणून होते. तर ते वृद्ध झाले त्यावेळेला त्यांनी हा च्यवनप्राश तयार करून खाल्ला आणि ते तरुण झाले. तारुण्य प्राप्त झालं. वा वा. हां. छान छान. तर असा हा च्यवनप्राश हा म्हणजे तरुणपणापेक्षाही आपली उत्साह वाढवणारा. उत्साह वाढवणारा, शक्ती वाढवणारा आहे. आणि हा जर थंडीत खाल्ला तर तुमची वर्षभर इम्युनिटी चांगली राहायला खूप चांगला उपयोग होतो च्यवनप्राशचा. बर. अजून कोणती औषधं तयार तुम्ही करता? च्यवनप्राश बनवतो आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही शतावरी कल्प बनवतो, जो की मुलांना सुद्धा उंची वाढीसाठी, बुद्धीसाठी, तसंच स्त्रियांमध्ये किंवा गरोदर स्त्रियांमध्ये किंवा मातांना दूध येण्यासाठी असा बराच या शतावरी कल्पाचा उपयोग आहे. शतावरी कल्प. हो. पित्त शमनासाठी पण शतावरीचा उपयोग होतो. मानसिक शांततेसाठी, बुद्धीसाठी या शतावरीचा उपयोग होतो. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची केसांचं तेल सुद्धा आता प्रत्येक पेशंट नुसार त्याचा काय प्रॉब्लेम आहे केसांचा त्याच्यानुसार वेगळं तेल वापरावं लागतं. तर त्यानुसार किंवा ऋतूनुसार पण वेगवेगळं तेल वापरावं लागतं. काही हल्ली आता शिकेकाई किंवा रिठे हे सगळं उकळून त्यांनी केस धुण्याचं प्रमाण म्हणजे लाईफस्टाईल मुळे वेळ पण नाहीये तेवढा लोकांना की एवढं सगळं करत बसण्यासाठी. मग तेच काढे वापरून केलेले शॅम्पू पण आहेत आमच्याकडे की जे पटकन वापरता येतील आणि ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त हर्बल प्रॉडक्ट्स वापरलेले आहेत. त्याच्यानंतर हल्ली मॉइश्चरायझर वगैरे आपण केमिकल असलेले वापरतो. तर आमच्याकडे आम्ही ज्येष्ठ मजघृत किंवा अशी जी आहेत तूप त्याच्यापासून वापरून मॉइश्चरायझर केलेलं आहे. तर त्याचा पण अगदी त्वचेला खूप चांगला उपयोग आहे. त्याचे साईड इफेक्ट कुठलेही होत नाहीत आणि ते अगदी नैसर्गिक असल्यामुळं त्याचा चांगला फायदा होतो. आणि गोळ्या पण तुम्ही तयार करता ना, काहीतरी औषधी गोळ्या? हा, त्या पेशंटला लागतील त्या बऱ्याचशा औषधं आम्ही स्वतःच्या क्लिनिकमध्ये बनवतो. पण आता गर्भसंस्कार पण आमच्या पंचतत्व आयुर्वेदमध्ये होतात. तर गर्भसंस्कार बद्दल आपण अभिमन्यूची गोष्ट ऐकलेली आहे महाभारतात की कृष्णाने त्याच्या आईला चक्रव्यूहाची रचना कशी असते त्याची गोष्ट सांगत असताना ती अभिमन्यूने गर्भातच ऐकली होती आणि त्यांनी ती न शिकता सुद्धा त्यांनी युद्धामध्ये त्याचा उपयोग करून घेतला होता. तर हे गर्भसंस्कार याच्यासाठीच केले जातात की गर्भामध्ये असतानाच बाळाच्या ब्रेनची किंवा मेंदूची वाढ होत असते. तेव्हापासूनच सुरुवात होते. तर त्याच्यावरती चांगले संस्कार व्हावेत किंवा तो आयुष्यात खूप चांगल्या पद्धतीने त्यांना मार्गक्रमण करावं याचं आपण त्याला मार्गदर्शन त्या काळापासूनच करू शकतो. तर त्याच्यासाठी हे गर्भसंस्कार करणं अगदी गरजेचं आहे.
कारण आजकाल बघतो आपण की 1 किंवा 2 मूल एवढंच असतं. तर ते चांगलं व्हावं किंवा आरोग्यवान व्हावं, त्याची बुद्धी चांगली असावी, त्यांनी समाजात नाव कमवावं चांगल्या पद्धतीने. तर यासाठी ह्या गर्भसंस्कारांचा फार चांगला उपयोग होतो. हम्म, हम्म. आणि गर्भसंस्कारासारखंच एक सुवर्णप्राशन संस्कार पण आहे. बर. तोही आमच्या पंचतत्व आयुर्वेद क्लिनिकमध्ये केला जातो. तर याच्यामध्ये सुवर्णप्राशन म्हणजे याच्यामध्ये काही जी ब्राह्मी वगैरे अशी औषधं आणि तूपं असं मिक्स करून त्याच्यामध्ये अ, शुद्ध केलेल्या सुवर्ण भस्माचा अंश घातला जातो. आणि तो मुलांच्यासाठी त्यांचे प्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी, त्यांची बुद्धी चांगली राहण्यासाठी किंवा धारणाशक्ती, ग्रहणशक्ती चांगली होण्यासाठी त्या सुवर्णप्राशांचा फार चांगला उपयोग होतो. त्यांची वाढ व्यवस्थित होण्यासाठी उपयोग होतो. तर तो संस्कार सुद्धा केला जातो आणि हे पुष्य नक्षत्रावर आमच्याकडे सुवर्णप्राशन दिलं जातं मुलांना. नाही, याचा उपयोग मोठ्या माणसांना कसा करतात मग आता? मोठ्या माणसांसाठी जर सुवर्णाचा उपयोग करायचा असेल तर आपण जे पाणी उकळतो, उकळून पाणी पितो, तर त्याच्यामध्ये सोन्याचं 24 कॅरेटचं वळं किंवा 24 कॅरेटचं सोनं जर टाकून ते पाणी उकळलं आणि ते वळं पाणी पाहिजे जर अशी गिजवली नाही, नाही, त्याचा उपयोग नाही. नाही. 24 अच्छा. कॅरेटचं वळं, तर हा. ते टाकून तुम्ही 10 ते 15 मिनिटं ते पाणी उकळायचं पाणी. उकळत ठेवा आणि ते पाणी पिलं तर त्याचे गुणधर्म वा. मिळू शकतात. त्याचा काय उपयोग होतो त्यांच्या आरोग्याला असा? त्यांच्यामध्ये सुद्धा प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी हा. त्याचा चांगला उपयोग होतो. बर बर बर. खूप छान माहिती सांगितली. आता माझा असा प्रश्न आहे की किंवा असा आग्रह आहे की आता आपण जेवढी चर्चा केली आपण आयुर्वेदाबद्दल, पंचकर्माबद्दल, तर तुम्ही सर्व प्रेक्षकांना आयुर्वेदा संदर्भात काय मार्गदर्शन करू शकता की त्यांचं आरोग्य कायमस्वरूपी चांगलं राहील, त्यांना कुठल्याही गोळ्या औषधाची गरज भासणार नाही आणि कुठल्याही रोगाची बाधा त्यांना होणार नाही, रोग प्रतिकार शक्ती वाढेल, त्यांचं आयुष्य चांगलं राहील, सुखा समाधान निरामय आरोग्य त्यांना प्राप्त होईल आरोग्याच्या माध्यमातून, आयुर्वेदाच्या माध्यमातून, त्यांना काय तुम्ही मार्गदर्शन कराल? खरं सांगू का, आयुर्वेद ही एक जीवन पद्धती आहे. ही उपचार कमी, पण तू माणसाला हे शारीरिक, मानसिक कसं वागा हे सांगणारी जीवन पद्धती. बर. तर कसं आहे की आजकाल कामाची पद्धत बदलली आहे. पूर्वी शेतीप्रधान देश होता. ठराविक वेळेचं कामकाज होतं. परंतु आता तसं राहिलेलं नाहीये. पण त्यातूनही आपल्याला एक काहीतरी सुवर्ण मध्य साधला पाहिजे. काहीतरी त्यातनं आपली जीवन पद्धती व्यवस्थित केली पाहिजे. बरोबर. तर मग रोगांकडे आपण रोगांपासून लांबच राहू. तर पहिली गोष्ट म्हणजे दिनचर्या आणि ऋतुचर्या हे आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे, की रोजचा दिवस तुम्ही कसा जगा उठल्यापासून. त्यानंतर ऋतूनुसार तुमचं काय बदल करा, वयानुसार काय बदल करा. कारण दिनचर्येमध्ये पहिलंच वाक्य आहे की ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत. तर आजकाल किती जण सकाळी लवकर उठतात. सूर्योदयाच्यात उठलं पाहिजे. उठलं पाहिजे. बरोबर. तर त्याच्यामुळे तुमचं वाताचं अनुलोमन व्यवस्थित होतं आणि तिथेच दिवस चांगला सुरू होतो तुमचा. किंवा रोज उठल्यावर प्रत्येकाने थोडा तरी वेळ व्यायाम केला पाहिजे. ब्राह्ममुहूर्तावर साधना पण सांगितलेली करायला. हो. आणि अगदी ब्राह्ममुहूर्त 3-4 वाजता असेल त्यावेळेला मलाही माहिती आहे की 11 वाजेपर्यंत जर रात्री आपलं आजकाल काम चालतं तर तेव्हा उठू शकत शक्य नाही. नाही, पण बरोबर. निदान 6 वाजता तरी सकाळी उठण्याचा उठलं प्रयत्न करावा बरोबर आहे. प्रत्येकाने. हा, हा. आणि उठल्यावरती प्रत्येकाने निदान थोडासा आपल्या शरीराला सोसवेल एवढा व्यायाम करावा. त्यानंतर तुमचं खाणं पिणं हे साधं असावं, जे सीझनल म्हणतो आपण, की ज्या सीझनमध्ये ज्या भाज्या मिळतात, जी फळं मिळतात, ते आहारात तुम्ही त्याचा समावेश करा. बरोबर आहे. त्यानंतर आता आजकाल होतं काय, की खाण्याची पुण्यासारख्या ठिकाणी तर भरपूर रेलचेल आहेत. गल्लोगल्ली हॉटेल्स, गल्लोगल्ली खाण्याचे पदार्थ हॉटेलमध्ये पण मिळतात. जायला लागत नाही, घरी आता येतात तुम्हाला. आता तर काय म्हणजे पार्सल घरी येतं. तुम्ही मोबाईलवर बटणं दाबली की बटणं लगेच दाबले की तुम्हाला तेही घरीच कष्ट येतं. नाहीत की तुम्हाला हॉटेलमध्ये जायला लागेल. ते हानिकारक किती आहे पण ना आपल्या आरोग्याला. नक्कीच आहे ना. तर तेही तुम्ही खा, पण त्याला प्रमाण मर्यादा ठेवा. कधीतरी खाणं ही गोष्ट वेगळी, पण रोजच बाहेरनं मागून खाण्यापेक्षा घरात तुम्ही करा साध्या पदार्थातनं, जे पोषण आणि तुमचं आरोग्य चांगलं राहील. तर तसं बघा. तर हे सगळ्या आजाराला हल्ली कारण हीच आहेत की रात्रीची गरज नसताना जागरणं, की मोबाईल बघत, टीव्ही बघत
लॅपटॉपवर काम करत. या गोष्टी तुम्ही दिवसा करा आणि रात्रीची जी रात्र ही तमोगुण प्राधान्य असते त्यावेळेला झोपण्याची गरज असते आपल्याला. अच्छा. मेंदूला विश्रांतीची विश्रांती गरज गरज, आहे, शरीराला बरोबर. विश्रांतीची गरज आहे. हम्म. तर त्या वेळेला त्या गोष्टी केल्या तर आजारपण येणारच नाही. त्याच्यानंतर ऋतूमध्ये सुद्धा प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याकडे आहार बदलायला सांगितलाय. बर. पावसाळ्यामध्ये आपला अग्नी मंद असतो, त्यामुळे त्यावेळेला शक्यतो उपवास सांगितलेत किंवा उकडलेलं अन्न किंवा एक वेळा जेवायला सांगितलेलं आहे. बर बर बर. पण त्याच्या उलट थंडीमध्ये अग्नी चांगला असतो, मग त्यावेळेला दिवाळीसारखा सण आहे, हम्म. त्याला तुम्हाला तळलेलं पदार्थ हो, खायची हो, परमिशन दिली आहे. तेव्हा ते चिवडा लाडू हातात वर्षभर चिवडा लाडू खात हो, असतो. आता तर काय म्हणजे वर्षभर चिवडा लाडू किंवा हम्म. तळलेले पदार्थ, पदार्थ. बाहेरचे तर पॅकेट बंद पदार्थ हम्म. मिळतातच आहेत, हम्म. तर ते टाळले पाहिजे. जेवणाच्या वेळा पण कोणत्या असाव्यात? जेवणाच्या वेळा सकाळी साधारण आपल्याला 9 वाजल्यापासून भूक लागायला सुरू होते, तर पहिला आहार हा व्यवस्थित घेतला पाहिजे. ज्या वेळेला तुम्हाला प्रत्येकाचा अग्नीच वेगवेगळा असतो, तर ज्या वेळेला तुम्हाला कडकडून भूक लागेल त्यावेळेला सकाळचा आहार हा पोषण मूल्य असलेला, सगळे रस समावेश असलेला असा असावा. त्यानंतर दुपारी त्यापेक्षा हलका आहार आणि संध्याकाळचं जेवण तर सूर्यास्तापूर्वी करणं हे अतिशय आरोग्याला चांगली गोष्ट आहे. सूर्यास्तापूर्वी किमान 6:30-7च्या आत लोकांनी जेवलं पाहिजे. आणि रात्रीचा आहार शक्यतो भाकरी भाजी असा हलका असावा. त्यावेळेला तेलकट किंवा जड पदार्थ खाऊ नये. बरोबर. आणि रात्रीचं जरी जेवण लवकर केलं तरी त्याच्यानंतर टीव्ही बघत बसू नका, तर त्याच्यानंतर तुमची इतर कामं करत राहा की तो आहार झोपेपर्यंत तुमचा पचला पाहिजे. आणि मग असं जर जेवण केलं तर त्यांनी तुमचे मेद वाढत नाही किंवा डायबिटीस, आजकाल येणारे सगळे हृदयरोग, बीपी वाढणं यासारखे आजार होणारच नाहीत तुम्हाला. आणि हे शतपावली जी आहे ती किती अंतर असेल जेवणानंतर जे आपण करतो ना? जेवणानंतर करतो ते जेवणानंतर पहिल्यांदा वज्रासनात बसलं तर खूप चांगला फायदा होतो. आणि शतपावली ही शतपावलीच करायची जेवल्यानंतर. जेवल्यानंतर तासभर 2 तास फिरून आलात तर ते अत्यंत चुकीचं आहे. कारण त्यावेळेला तुमच्या पोटातलं अन्न पचवण्यासाठी तिथे रक्त पुरवठ्याची जास्त गरज असते. जास्तीत जास्त किती वेळ चाललं पाहिजे? एक 5 ते 10 मिनिटं शांतपणे शांतपणे चाललं पाहिजे, ते पण भरभर नाही. अजून काही मार्गदर्शन करू शकता का याच्यामध्ये लोकांना? आहाराविषयी झालं, विहाराविषयी काही आहे का? विहाराविषयी आपण बोललोच. एक तर पहिलं आजकालच्या आजारांचं कारण आहे रात्रीचं जागरण. त्यानंतर सद्वृत्त वर्तन असं आयुर्वेदात वर्णन केलेलं आहे. तर याच्यामध्ये आत्ताच्या काळाशी रिलेटेड म्हणजे तुम्ही मोबाईलवरती काय बघता, कशासाठी बघता ह्याचं पण तारतम्य बाळगा. की ते मोबाईलवरती बघता त्याचे कुठंतरी तुम्हाला जाणवत नसतील पण मनावर, शरीरावरती वाईट गोष्टींचे परिणाम होत असतात, तर ते टाळणं गरजेचं आहे. त्याचा परिणाम आपल्या अन्नपचनावर पण होतो. नक्कीच अन्नपचनावर होतो ना. किंवा त्याच्यावरनच मला आता तुम्ही अन्नपचनावरनं म्हणला, त्याच्यावरनं आठवते सगळे आजकाल लोक टीव्ही समोर ताट घेऊन जेवत असतात किंवा एकीकडे मोबाईल चालू असतो. ते तुम्ही जे अन्न खाता ते मन लावून खाल्लं तर त्याचा उपयोग आहे. त्याचं पचन 70% तोंडातच होत असतं. ते जर व्यवस्थित चावून नाही खाल्लं तर मग पचनाचे आजार वाढणारच आहेत ना. युवकांना काय तुम्ही मार्गदर्शन करतात? युवकांना त्यांचं तर नुकतंच त्यांनी आता त्यांच्यापुढे मोठं आयुष्य उभं आहे, सगळं शिक्षण, नोकरी, आरोग्य, संसार. ह्या वयामध्ये चांगलं आरोग्य त्यांचं चांगलं राहिलं पाहिजे याविषयी तुम्ही काय मार्गदर्शन कराल युवकांना? विशेषतः युवकांना म्हणजे एकतर मी सांगितलं तसं सकाळचं लवकर उठणं ठेवा आणि रात्रीचं जागरण बंद करा. त्यानंतर आनंदी राहा. आहे त्यात प्रत्येक गोष्टीत आनंद मानायला शिका. कारण आजचा दिवस, आत्ताचा क्षण हा जगायला शिका. बरोबर आहे. हो, कारण तो जास्त महत्वाचा आहे. आणि कष्ट तर भरपूर करा स्वतःसाठी, तर त्यांना ताकद पण देवानी दिलेली असते त्यावेळेला आणि ते केलेच पाहिजेत. त्यानंतर तुमचं खाणं पिणं व्यवस्थित ठेवा, मोठ्यांशी आदराने वागा, हे सद्वृत्त वर्तनात येतं.
कारण आपण ताणतणाव भरपूर असतात मुलांना, ताणतणाव भरपूर ते कमी असतात. घ्यायला पाहिजेत मुलांनी. कमी घेण्यापेक्षा मग तुमची जर शारीरिक आणि मानसिक तुम्ही जर का क्षमता. हम्म. बलवान असाल ना, हम्म. तर ते प्रत्येकाला त्रास आहेत. पण ते तुम्ही मग कसे ऍक्सेप्ट करता हे तुमच्यावरती आहे. मग ते तुमच्याकडे शक्ती येण्यासाठी तुम्ही हे दिनचर्या, ऋतुचर्या, सदवृत्त पालन हे जर केलं तर त्याचा नक्कीच चांगला फायदा होईल. अवश्य. खूप चांगली माहिती आपल्याला डॉक्टर बाईंनी दिली आहे. तर याचा तुम्ही सर्व प्रेक्षकांनी जरूर विचार करावा आणि आपलं स्वतःचं जीवन निरामय, चांगलं आरोग्य ठेवावं. आणि हेल्थ इज वेल्थ आपण म्हणतो. तुमचं आरोग्य जर चांगलं राहिलं तर तुम्ही मिळवलेल्या संपत्तीचा विनियोग तुम्हाला चांगला करण्यासाठी येऊ शकतो. नाहीतर तुमचा जास्तीत जास्त खर्च औषध पाण्यामध्ये जर खर्च झाला तर तुम्हाला मिळवलेल्या उत्पन्नाचा तुम्हाला स्वतःला काहीच उपयोग होणार नाही. या दृष्टिकोनातून विचार करून त्यांनी सांगितलेल्या आहार पद्धती, विहार पद्धती, आचार पद्धती यानुसार दिनचर्या पद्धती जे काही सांगितलेलं आहे त्याचं तुम्ही अवश्य पालन करा आणि तुम्ही तुमचं आरोग्य चांगलं ठेवा. तुमच्या आरोग्यासाठी सर्वांना मी चांगले शुभेच्छा देतो आणि याबद्दल उमा मार्गतकर यांचे मी खूप खूप शतशः कोटी आभार मानले तरी चालतील. खूप त्यांनी मुलांना चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि या मार्गदर्शनानुसार तुम्हाला चांगलं आरोग्य निश्चितच प्राप्त होईल. हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये लिहाच. आणि याशिवाय एक असा आग्रह राहील की हा भाग तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे सर्व लोकांचे आरोग्य चांगलं राहण्याचं तुम्हाला चांगलं पुण्य मिळेल असं मी तुम्हाला आग्रह करतो. आणि ही सर्व मालिका, हा सर्व भाग मी श्रीकृष्णाच्या चरणी समर्पण करतो. ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. श्रीकृष्णार्पणमस्तु. धन्वन्तरि भगवान की जय. शुभं भवतु. आरोग्यम अस्तु.